घाबरू नका, काही शक्य आहे. इतिहास घडवताना लक्षात ठेवायचं, आपण इतिहास वाचायला नाही, इतिहास वाचायला जन्माला आलो. जयेश पाटील सोन्या 50-50 म्हणावा लागेल. जयेश पाटील म्हटलं प्रत्येक धुमालला सुद्धा क्षेत्ररक्षण करण्याची ताकद गावदेवी मुंडाने संघात. वारू रोखला जाईल. दिनेश खासे कोपरा रक्षक. मुंडानी संघ धमक दाखवा. उभा ठाकलाय. दिनेश खासे जरा ऍडव्हान्स टाकला. एक दोन खातं ओपन झालं. जतीन खासे म्हटलं तरी आता भाऊ जयदीप खासे आपल्यातून निघून गेला, परंतु काय पर्सेंटेज असायचं बघूया. त्याला प्रत्युत्तर देतो. पार्थ ठाकूर नावाचा एक नवयुवक, न्यू कॅन्डिडेट आयजी मैदानात ऑनलाईन. प्रशांत ठाकूर कोपर 3 सतीन खासे पुन्हा एकदा चढाईची सत्वा देण्यात माहीर मात्र आता पुन्हा एकदा जेरबंद केला. अनिल पाटील अनुभव पणाला खेळीमेळीच्या वातावरण शांत झाले. आता मात्र क्षेत्ररक्षण होणार. सुपर 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 उडवलं मैदानाच्या पायऱ्याचं चित्र झालं. क्षेत्ररक्षण झालं. सुपर डॅक्टर 2 आणि शेवटी खात इतका जवाब पत्तर काही शक्य आहे. ड्रीम इज इम्पॉसिबल ड्रीम. जे अशक्य ते स्वप्न मला पाहायचं. टू रन देअर ब्रेव नॉट टू गो. जिथे धाडसी माणसं जात नाही तिथे मला जायचं. फक्त मेहनत मला करावी लागेल. यशाला शॉर्टकट नाही मित्रांनो. निघाला वय वर्ष 45च्या उंबरठ्यावर, पण काही जिद्द संघासाठी अनिल पाटील. जयपूर पिंक पॅन्थर संघाकडून प्रो कबड्डी मध्ये प्रतिनिधित्व महाराष्ट्र राज्य पोलीस. बघूया मुंबई पोलीस दलात कार्यरत घणाघाती हल्ला चढवणारा अनिल पाटील आपल्या संघाला संयमी ठेवत. काही जण बोलतात आताशी 12:30 वाजता. सेमी फायनलची लढत थोड्याच वेळेला असते. कॅमेरेमॅनला सुद्धा प्रश्न पडला. राजू जमजम एक तुफानी वेग आहे हो. शिवाय माथार संघात सुमित केलकर प्रत्येक गावं शिवाय बांधवांचे मी धन्यवाद देईन. अनेक ठिकाणी मी पाहिले तुमच्याबद्दल निर्णय दिलेले, पण शेवटी तुम्ही सामंजस्यपणा दाखवलेला आहात. प्रामाणिक खेळ खेळता तुम्ही गावासाठी. छान छान असं खेळ प्रकार बघा. आम्ही सांभाळतो का आम्हाला सर्व गोष्टी माहिती असतात. सुमित पाटील संचेत आम्ही सांगितले की चला माघार घ्या. सुमित राज प्रत्येक तुम्ही माघार घेत असताना सामंजस्यपणा ठेवून दिले निर्णय मान्य करत असता
एक प्रामाणिक संघ आहे शिवाय बांधन. स्वागत तुमचं आहे. तर उपांत्य फेरी अर्थात सेमी फायनलची पहिली लढत वर्सोवाई वाशी नवजीवन केजारी हमला पाहिला होता. एक धडाडीचा सामना अभिषेक भोईर बनाम निलेश पाटील. वर्सोवाई आणि पाटील पुन्हा एकदा चढाईची पुरा 2-10. रसिकांना आनंद द्यावा लागेल. मुंडाणी संघ अशी माघार घेऊन जमणार. प्रतीक धुमालची चढाई. आज थंडी जरा कमीच आहे असं आपल्याला वाटत असलं तरी स्पर्श करून जाते. 2-10 सेमी फायनलची पहिली लढत काय भारी होती. नवजीवन पेजारी वर्सोवाई वाशी. जय हनुमान वाशी. आपण तयारीत राहू. तुम्हाला त्या समजलंच असेल पुढचा लॉट. हो हो पार्थ ठाकूर. तीन लहान गुणापुरात पाहायला व्यसन करायचं असेल तर मेहनतीचा करा. व्यसन करायचं असेल तर मेहनतीचा करा. अरे झालाच रोग तर यशाचा रोग विसरू नका. हो हो हो. आम्ही धुमालला टिकलाय. 4-11. साडेबारा वाजता सेमीफायनलचा पुकार दिला. आम्हाला सुद्धा आनंद झाला. प्रीतम डेकोरेटर्स जबरदस्त साऊंड सिस्टम आपल्या माध्यमातून पाहायला मिळते. प्रीतम साऊंड सिस्टम आणि लाईट्स जबरदस्त आहे. दुसरा पुकार 4-12 गुणांची आघाडी. मध्यरक्षकाला टिपलाय 2 टच पार्थ ठाकूर. मध्यांतर होतो. पुनश्च एकदा मध्यांतर नंतर स्पर्धेला सुरुवात. तो सफलता है चुनौती है उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक सफल ना हो तुम नींद चैन को त्यागो तुम. संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती. मुंडानी संघ
कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. 14-4 गुण बला चढाईसाठी पुन्हा एकदा 10 नंबर म्हटलं तर राहील पाहिजे. दहा गुणांची मलाही आहे. चौदाच्या रेड बॉल. 15च्या आता रसिकांनो जागा सोडू नका. जो सामना होईल ना नवजीवन पेजाऱ्याने वसवाई वाचली. यशस्वी झाले. 16च्या अशा उंच पुरा खेळूचा वापर करणं गरजेचं आहे. प्रत्येक गावन शिवाई बांधण संघाचा तारणार. हो 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 आता मात्र खेळाडू टिकले. लोण्याचा बोजा पडतोय. अंतिम पुकार उपांत्य फेरीची पहिली लढत. रसिकांना आता जाऊ नका, फक्त 3 सामने बाकी आहेत. रात्रीचे जर पाहिले फक्त 1:15 वाजलेले म्हणजे 3 वाजेपर्यंत अंतिम सामना होईल असं चित्र दिसते. माझे सहकारी भावेश पाटील आपणास विनंती आहे, आपले सुमित माने सर वाट पाहतात. आपण व्यासपीठाकडे चला. भावेश नक्की आपण व्यासपीठाकडे चला. तर पुन्हा एकदा सामन्याकडे घेऊन जातो. 22-8 जतीन खासदे भावी व्यासपीठाकडे चला. 22-8 असा हा गुणतालीम आपण पाहताय. लाजवाब ही स्पर्धा. रणभयंकर व्हायचा असेल तर दिग्गज खेळी करावी लागेल. आकाशाला गवसणी घालण्यासारखं कार्य आपण करू शकतो. ते विश्वास सामनाधिकारी अच्युत पाटील सरांची उद्घोषणा झालेली आहे. बालाराम थले, तुषार पाटील सर आणि अच्युत पाटील सर खरोखर आजचे सामनाधिकारी
दाद द्यावी लागेल तुम्हाला सुद्धा. चांगली निर्णय आपल्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळत आहेत, प्रत्येक गेले आपल्याकडून पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा रसिकांची थंडी उडेल असा हा सामना, अर्थात सेमी फायनल वसई वासी नवजीवन पेजारी. असा हा सामना आपण पाहत असताना देवलाल संघ निर्विवाद वर्चस्व निर्माण करणार की गावदेवी मुंडाणी संघ पुन्हा एकदा कमबॅक करेल असा प्रश्नचिन्ह असताना सेमी फायनलची पहिली लढत चालू होईल. अर्थात वसई वासी नवजीवन पेजारी. पार्थ ठाकूर वारंवार चढा करतोय. आता मात्र पार्थ ठाकूरला क्षेत्ररक्षण करत असताना भरधाव वेगाने जतीन घासले, परंतु यशस्वी सक्सेसफुल. रसिक सुद्धा शांत झालेला आहे, कारण सामना सुद्धा अतिशय संत गतीने आणि शांत बुद्धीने चालू आहे. 26 अतिशय सुंदर मैदान, शेवटपर्यंत हे मैदान साथ देणार. अतिशय रेखीव आणि जबरदस्त मैदान आपण पाहताय. शिवाय क्रीडा मंडळ बांधव आयोजित स्वर्गीय सिकंदर केळकर स्मृतीचे सन 2026 या नवीन वर्षात हा कबड्डीचा खरा आपण याच देखील याच वेळा अनुभवत आहोत. अशा तऱ्हेने या स्पर्धेतील चौथा बक्षीस पात्र संघ अर्थात उपांत्य फेरीत दाखल होतोय. निर्विवाद वर्चस्व ज्याने निर्माण केले अर्थातच श्री गणेश देवला. धन्यवाद.